कुळामध्ये कशा करता जन्माला आला? एक महत्वाची व्याख्या नाना, आई आपण ज्या कारणाकरता आलो ते उत्तमरित्याचं भजन आहे. भजन भजन आणि भजन गावच त्या आई वडिलाचं असेल किंवा देवाचं असेल, पण काय करावं? गावच. काय गावं? बोला, काय गावं? भजन गावं. आणि भजन करता आलोय प्रमाणे हया खवो जो शाम का दर्शन किया करे, हाय शीशो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरे नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से शोभने हाथ के, है हाथ जो लोगों के बांध कोरले. असं नाही, है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे, ऐसे लागे लगन मीरा हो गए. असं भावाने असा प्रेम असं. आणि स्वर धरून सांगितलं जन्मातली महत्वाची भूमिका. आम्ही जन्माला आलोत ना नाना, पांढरीतींचा स्वर धरून सांगितलं बरं का. जन्मामध्ये आम्ही आलोत ना, हे जन्माचं बरं राहू द्या जन्मामध्ये आम्ही आलोत ना, हे जन्माचं गणित आहे. शोधावं. आणि हे शोधलं का जन्म सार्थकी लागतो. आणि जन्म सार्थकी लागलं की अति कौतुकाचे परिणाम आहे. जन्मामध्ये आम्ही आलोत ना, हे जन्माचं महत्वाचं गणित आहे. आम्ही आलोत तर हे गणित ओळखावं. आणि मग हे गणित का ओळखावं? भजनाची अर्थता असावी. भजन का असावं? शास्त्रात अशी भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना जरा, बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. शास्त्रानं सांगितलं आपल्याला. आपण काय करतोय? जरा मोठ्यानं बोला ना. आपण काय, दाजी बोला ना, शुभमजी जरा बोला ना. आई आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. वरून मला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, आपल्या कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? हे औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, औटा हात का मानव देह प्रभु ने तुझा दिया, हे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया, भज मन नारायण तू भज मन नारायण. मग भजना करता आलोय, भजन गोड का करावं? महाराज म्हणले मानवी जन्मातलं याच देहगडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोटे. उत्तम रित्याचं भजन गाण्याची अर्थता आमची गोड असावी. आणि ही ज्यानं अर्थता शोधली त्याला लांब जाण्याची गरज नाही. एक सांगू, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 3 पण आहे. ना ऐकत चला, आई ऐकत चला. 3 पण आहेत बरं का आपल्या आयुष्यात. आपण जन्माला आलो, लहान होतो ते कोणतं पण? लहान होतो ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं, आता मी ज्या वयात आहे, बोला बोला बोला, तरुणपण. आणि तरुणपण संपलं, म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. याला प्रमाण आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणास, आयुष्याच्या सकळाच्या पाया माझे दंडवत, आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. 3पणातल्या प्रक्रिया आहे. बालपणात काय करावं? गावं, नाचावं, उड्या माराव्या. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीन, हे बालपणातली प्रक्रिया. तरुणपणात काय करावं? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणपण. पण म्हातारपणात म्हणावं याच साठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोडवावा. पण काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. काय ना आता कळण, काय ना नंतर कळण. काही माणसं म्हातारी होतात पण त्यांना प्रपंच सुटत नाही. मला नाना हे सांगायचे. मी आता मध्यंतरी मुंबईला कीर्तनात गेलो. आमच्या शेजारी एक आजोबा 80-90 वयाचे, आणि त्यांनी मला आग्रह धरला की महाराज म्हणले मला मुंबईला यायचे. कशाला यायचे नाना तुम्हाला मुंबईला? ते म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची. म्हणलं आयुष्यभर नाही जात आलं ना, आता काय तुमचं मुंबईला? पण म्हाताऱ्या माणसानं, बोला ना, म्हाताऱ्या माणसानं ऐकावं म्हणून त्यांना नेलं मुंबईला. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशीचं सकाळचं कीर्तन बाकी होतं. आणि मग सकाळचं कीर्तन बाकी, एका गावकऱ्याचा फोन आला. दादा, गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे चहा प्यायला अशी आमची इच्छा आहे. आणि मग मी माझी देवपूजा उरकवली आणि सकाळी मी त्यांच्याकडे चहा प्यायला 7-7:30 वाजले होते. आणि मग त्या बिल्डिंग खाली जाऊन उभा राहिलो. सकाळची वेळ. पण शहरामध्ये काय काय माता मावल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो त्याला? मॉर्निंग वॉकला गेल्या. मॉर्निंग वॉक. आणि मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते?
बोला ना काय असते, लिफ्ट असते. त्या यायच्या आणि ते भिंतीला एक बटन होतं, ते बटन दाबलं की दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला की त्या आतमध्ये जायच्या, आतमध्ये गेले का दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती जायच्या, त्यांच्या जिथं कुठं फ्लॅट होता ना त्या फ्लॅट पाशी ते जाऊन उतरायच्या. त्यांच्या मुली त्यातून खाली यायच्या. असं 5 वेळा झालं. इकडून त्या म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. त्यांना कॉलेज ऑफिस करता जायचं होतं, त्या मुली तिकडून यायच्या. आई असं 5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या, इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. माझ्या बरोबर जे आजोबा होते का ते बारीक पाहिजे, मला म्हणायचे काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पुरी येऊन बाहेर पडतात. म्हटलं नाना मशीनच तशी. आता मला कळालं त्यांना काय झालं, पण काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात मजा असते. नाना म्हटलं मशीनच तशी. म्हातारं धावलं ना माझ्यावर. म्हातारं म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं, म्हणले लवकर सांगायचं होतं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी त्यांना प्रपंच सुटत नाही, पण प्रपंचात किती असावं, आपल्याला तुकोब भरायचं म्हणणं. किती गोड म्हणले ते, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी वाढ केली वा. नसावे. भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा. वेळोवेळा. आणि मग भजन करावे वेळोवेळा. भजनाची अर्थता आमच्या जवळ असावी. आणि भजना करता आलोय ना, आणि भजन नाही केलं तर जन्म व्हायला जातोय. बघा मी नाही बोलत, तुकोबाराय म्हणतात. एक बोलू का, माझ्या म्हणण्यानुसार चालू नका, कोणत्या बाबाच्या म्हणण्यानुसार चालू नका, कोणत्या भोंदू बाबाच्या म्हणण्यानुसार चालू नका. माझं एक मत आहे, एकदा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचारावर विश्वास ठेवा, कोणत्याच बाबाच्या पाया पडायची गरज लागत नाही. यांचा विश्वास ठेवा, संताची पायी हा माझा विश्वास. कोणत्या बाबाच्या पाया पडण्यापेक्षा ज्ञानोबाराय तुकोबारायचे विचार आहे का, कोणाच्या बाबाच्या पाया पडायची गरज लागत नाही. आणि मग ही भूमिका सांगू का, आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग दास होण्याकरता आम्हाला काय सांगितलं की अर्थता तुमची शुद्ध भावाची असावी. आणि भाव ज्याचा शुद्ध आहे त्याला देव लांब नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. आणि मग दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, भाव ज्याचा शुद्ध आहे त्याला देव लांब नाहीच ना. आणि मग देव जर लांब नाही तर देव कधी जवळ होईल. महाराज म्हणले अंतरंग चांगला करा, अंतरीची घेतो गोडोडी पाहे जोडी भावाची. मग अंतरंगाचा तो भुकेलाय, गिरीधर लाल तो भाव का भुका, भावाचा भुकेलाय. मग भावाने प्रेम जर लावलं तर देव लांब नाही. पण समाधान सुद्धा त्याच्या जवळ आहे. समाधान असावं, समाधान त्याच्या जवळ आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता. समाधान समाधान मिळेल त्याच्या नामानं, पण ते घ्यावं. आणि हे घेण्याकरता आमच्या संतांनी सांगितलंय 2 पद्धती आहे. एक वेळ तुम्हाला पंढरपूरला जाता नाही आलं ना तरी चालत, एक वेळ आळंदीला नाही जाता आलं, बस आळंदीला नाही जाता आलं ना तरी चालत. पण मग घरात एक देव आहे. कोणता देव माहिती का, पांडुरंगाईपेक्षा एक घरात मोठा देव आहे. कोण, आई वडील. आई वडिलासारखा देव जगात नाही. का माहिती काय, आई बद्दल बोलायला गेलं, वडिलांबद्दल बोलायला गेलं, अरे ज्या पांडुरंगाला घराघरात जाता येत नाही त्यानं घराघरात निर्माण केलेली देवता म्हणजे आई वडील आहेत. तुमचं काय मत आहे, आई वडील आहेत. प्रमाण याला तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप. याला ज्ञानोबारायची उभी सकळ तीर्थाचे दुरे, जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोणकीचे. म्हणजे आपल्या या आई वडिलाच्या सेवेकरता हे शरीर अर्पण करा. म्हणजे लोण करा, म्हणजे लोण करा बँकेचं नाही, हा हे अर्पण करा असं ज्ञानोबाराय म्हणतात. मग अर्पण करायचं. मग अर्पण करण्याकरता मला अस्तीच्या बद्दल बोलायचं, बद्दल बोलायचं. मी लिहिलंय आणि मी लिहिलंय, लिहून आलोय तिच्याबद्दल.
लिहिण्याची भूमिका तिच्याबद्दलची गोड आहे. आज तिच्याबद्दल मला बोलायचं. आणि योगायोगानं माझं नाव सुद्धा कविराज आहे. आणि नावानुसार वागलं पाहिजे, नाही तर नाव मोठं असं नाही. लिहिलंय मी तिच्याबद्दल येताना लिहिलंय. मला लिहायची सवय आहे. मी तुझ्याबद्दल बोलतोय. आज तुझ्या मागे लय मोठा परिवार आहे. तू आमच्यामध्ये चांगलंच पेरण्याचा प्रयत्न केला. तुझ्याबद्दल बोलू आई. तू लय गोड आहे. किती गोड आहेस तू. तुझ्याबद्दल बोलायला गेलं ना तर तू लय मोठी आहे. आज बसल्यात माझ्या सगळ्या बहिणी कीर्तनात बसल्यात. सगळ्यांना जरी विचारलं, बाबा वाजू नका, सगळ्यांना जरी विचारलं ना काय भूमिका यायची, तिने लय काय केलं आमच्या करता. माझ्या साई बहिणी असतील, माझे चारही दादा असतील. ए आई त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू. अगं सर्व संपुनी भक्त राहते तुझेच ग नाते. या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग माते. अगं सर्व संपुनी भक्त राहते तुझेच ग नाते. या किविलवाण्या साई लेकरांची, चारही बाळांची आई तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते, ज्याला आई नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय काय, बेटा गुंडा हो या अगर मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेती. अरे माँ तो भिकारी हो या हो तबायत, माँ तो माँ होती. तुझ्याबद्दल बोलायला गेलं ना लय शब्द आहे तुझ्याबद्दल, लय शब्द आहे. तुम्ही ऐका ना, ऐका ना, सगळे ऐका. चला आई आखे एका लिकीला जर विचारलं ना आखे तुझं माहेर कुठपर्यंत, तर एका लिकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेख सांगते दाद्या माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझी आई जिवंत आहे. आणि आमच्या बन आमच्या करता लय काय केलं. माझ्या साई बहिणी बसल्यात ना कीर्तना सांगतील त्या. आके तुम्ही माहेरला यायच्या ना त्यावेळेस तुमच्या पिशवीत कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती बोला ना, होती का नाही. पण ज्या दिवशी ती संपली त्या दिवशी माहेरातलं माहेर पण संपतं. मी सांगू का, माहेर म्हणजे काय, ज्यामध्ये केला जातो आहेर त्याला माहेर असं म्हणतात. आईचं गणित लय मोठं गड्या. आई बद्दल बोलणार आहे मी आज. तिनं लय काय केलंय आमच्या करता. ए आई मी बोलू, तू काय केलं माहिती का. अगं तू इतकं काय केलं ना, हाडाचं काडाचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं आणि आम्हाला वाढवलं. लय कष्ट केले. आता श्रीमंतीचा दिवस आला आमच्यावर. पण आई तू इतकं काय कष्ट केलं ना, आम्हाला आठवतंय ग. आम्हाला तू एक गावात कार्यक्रमाला जर गेली ना, गावात तू सगळं नाही खाल्लं. लापशी जर असली, लाडू जर असला, सगळं नाही खाल्ला. तू थोडा पदरा खाली घातला ना आमच्या करता घेऊन आली ग आई. आम्हाला आठवतंय तुझ्याबद्दल. आई ए आई तुझ्याबद्दल बोलताना ना विश्व कमी पडल. ए आई तुझ्याबद्दल लिहायला गेलो ग एक दिवस. ए आई मला वाटलं तुझ्याबद्दल लिहावं, पण सांगू काय, तुझी लेखणी करायला गेलो तो पेन थांबला. का माहिती का पेन का थांबला माहिती का. आई तुझं वर्णन आकाशाला द्यायला गेलो, पण नंतर कळालं आकाश रंग बदलतंय. कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं होतं ते आकाश. पण उभ्या आयुष्यात कधीच रंग बदलला नाही ग आई. तो आकाशापेक्षा मोठी तू. आई मला वाटलं तुझी उपमा समुद्राला द्यावी ग, पण समुद्राला सुद्धा तुझी उपमा देता येत नाही. का माहिती का, समुद्रामध्ये गेलो आणि समुद्राच्या पाण्याची चव घेतली ग. समुद्राच्या पाण्याची चव खारट लागली आणि मग समजलं अरे समुद्रापेक्षा आई मोठी आहे. का खारट प्रेम नाही दिलं तिने आम्हाला तिला गोड प्रेमाचा झरा दिला. तिचं नाव आहे आई. अगं तू लय केलं आमच्या करता. तुझ्याबद्दल बोलतोय ना आज हृदय दाटून येईन, हुंदका दाटून येईन आमच्या करता. आज तू आमच्या करता कष्ट केलं ना, पग माग पग एकदा वळून. अगं मंडप भरलाय, सगळं लोक आलेत, माग जागा नाही बसायला. हे तू कमवलेली सगळी यादी. आणि तुझं एवढं चांगलं पेरलंय ना आई, त्याच्याच यादीतून ही सगळी माणसं आल्यात आज इथं. आज तू चांगली वागली ना, चांगलं पेरलं ना, आमच्यावर चांगले संस्कार केले ना, परिणाम त्याचा सोहळा आहे. आणि सोहळा तुझा नाही ब, हे तू चांगले केलेल्या संस्काराचा सोहळा आहे. तू एवढं नातवंडांना, आणि नातवंडांना तर एकालाही महाराज तुझ्या भाऊ नाही दिला आमच्या. मी आल्यानंतर मला सांगितलं महाराज नातू म्हणजे आजीचा पहिला मित्र असतो बरं का. नातवाचा पहिला मित्र म्हणजे आजी आजोबा असतो. विचारा त्या नातवंडांना जाऊन. अरे लय प्रेम देणारी आई असते. आणि म्हणून बोलतोय काय करते आई माहिती का, जन्मातली सगळ्यात मोठी भूमिका तिची बरं का मुकुंद बुवा. आणि मग तिची जर भूमिका आहे तर आम्ही आलोय ना, तर तिच्याबद्दल प्रेम असावं. काय करते ती, तिनं बांधलं गरट, तिनं बांधलं गरट, धिला पिला ना विसावा. तिनं बांधलं गरट, धिला पिला ना विसावा.
घेऊनिया पंका खाली भरविला मुखी चारा ओढ रक्ताची लागली ओ लागे चाहूल फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया. मी अजून शब्द लिहिलेत ऐकवतो तुम्हाला. कोठे गेली माझी आई मला करमत नाही ग हे नाग आई मला झोप येत नाही हे नाग आई मला झोप येत नाही. दसरा दिवाळीला तू पुरणपोळी करायची आम्हाला आठवतंय. दसरा आणि दिवाळी कोण देईल आई पुरणा
तू शांत राह. कधी कधी विचार करतो आईला जर काही कळालं नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी, आता बोला ना पुढे बोला ना, मिरची नक्की भर. अरे पण एक सांगू का, जगात त्यांचे वैभव लय मोठं आहे आणि त्यांच्या वैभवाला कधीतरी प्राप्त व्हावं. हे ज्यानं आईची सेवा केली ना, मी तो बोलल आमच्या तुकोबारायचं म्हणणं आहे. तुकोबाराय म्हणतात ज्यानं आई वडिलाचे पाय धरले त्याला जगातल्या कोणत्याच देवाचे पाय धरायची गरज लागत नाही, फक्त आई वडिलाचे पाय धरले पाहिजे. आपलं काय होतं, आपण पाय धरण्याची ताकद चुकतो, मग ते जन्मात अख्ख्या वेळेस पायच धरावे लागतात. माणसाने एकदाच पाय धरावे पण पुन्हा पाय पकडायची गरज लागली नाही पाहिजे. आणि ते धरावे ते पाय आधी आधी कोणाचे, आई वडिलाचेच धरावे. आधी आधी म्हणजे पहिल्यांदाच जन्मल्यापासून आई वडिलाच्या सेवेत असावं. आणि मग आमच्या परिवारानं ते दाखवलंय, गामने परिवारानं ते शिकवलंय, आम्हाला सांगितलंय की आम्ही आई वडिलाची सेवा केली का, आमची परंपरा आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही आमची परंपरा आहे. आणि म्हणून जिथं हित आहे तिथं आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हित जिथं आहे ना तिथं आमची आई आहे. किती गोड एका ठिकाणी सांगितलंय, तिनं आमच्या संसाराची पंढरी केली, लेकराची सेवा केली, आईनं आमची सेवा केली. किती गोड लिहिलं एका ठिकाणी, भावगीतात लिहिलोय, लेकराची सेवा केली तू आई, कस पांग पेडू कसा उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवळीन जेव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू
माऊली जगाची विठो माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला आय बाबा विठू माऊली तो माऊली जगाची विठू माऊली तो माऊली जगाची माऊली तो मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठला काय तुझी माया सांगू पांडुरंगा काय तुझी माया सांगू पांडुरंगा संसाराची पंढरी केली पांडुरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा तुझ्या उपकारा जगी तोड नाही हे तुझा उपकार जगवितो नाही वळीन देव माझा सावरी विठ्ठल आय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठल आय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठला माऊली तू मूर्ती विठ्ठला माऊली तू मूर्ती विठ्ठलाची आणि मग तो सांभाळ करणार आहे ती सांभाळ करणारी आहे पण हे चित्त वाहताना त्यांच्या जवळच व्हावं आणि दुसऱ्या ठिकाणी जर वाहिलं तर जन्माचं गणित चुकल्याशिवाय राहत नाही मग याच्याकरता तत्व ज्ञानोबाराने हरिपाठात सांगितलं एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी हे एक तत्व जर धरलं लय जर साधा गेलं दुही पेवावरी ठेवू जाता हात आणि होय अपघात ऍक्सिडेंट शरीराचा आणि म्हणून अपघात होण्यापूर्वी सावधान सावध व्हा आणि सावधून काय करा उत्तमरित्याची सेवा करा आता मी आल्यापासून तुम्हाला म्हणतोय आल्यापासून काय वाजवा म्हणतोय कीर्तनात आल्यापासून तुम्हाला म्हणतोय काय वाजवा म्हणतोय हा तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणतोय सानप आवाज येतो ना सगळ्यांना साहेब सगळ्यांना आवाज येतो ना ऐकत चला आणि मग आपण आलोय कीर्तनात साहेब सगळ्यांना म्हणतो टाळ्या वाजवा पण तुम्ही वाजवत नाही म्हणते वरून नाही पण म्हणते पाहिलं का नाही पण माझं मत आहे कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे नाना काय मत आहे बोला कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे आता कीर्तनात टाळ्या वाजवले लोक मानतील ए काय भाविक आहे कीर्तनात टाळ्या वाजवते आणि कीर्तनात टाळी वाजवली मानती लोक पण कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं नाही मानणार लोक म्हणजे येडं झालं याला उचला पहिल्यांदा टाळी वाजवण्याचं ठिकाण कीर्तन आहे अजून बोलू का महाराज म्हणले कीर्तनात टाळी आणि होय पापांची किंवा विघ्नांची होळी म्हणून वाजवावी बोला ना म्हणून वाजवावी आता तुम्ही सगळी जाणकार लोक आहे थोडस वेल कडेल वेल शार्प आहे वेल डन आहे वेल क्लेवर ऐकल पण मग कीर्तनात आलात तुम्ही कीर्तन इज अ नॉट कीर्तन इज अ थेरपी व्हॉट थेरपी कीर्तन इज अ मोस्ट थेरपी इज अ काय करते हे शरीराला नीट करतं आणि मनाला नीट करतं म्हणजे कसं शरीराला नीट करण्याचं सामर्थ्य या टाळीत आहे म्हणजे कसं पटवून देऊ का पुण्यात एक माझे मित्र आहे डॉक्टर आहेत PhD झाली त्यांची MBBS वर आणि मी नेहमी त्यांच्याकडे जातो माझं मत आहे की माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं तुमचं काय मत आहे बोला ना आई बोला ना ना बोला ना कोणाजवळ बसावं बोला ना साहेब कोणाजवळ बसावं शहाण्या माणसाजवळ बसावं पण हा बसावं शहाण्या माणसाजवळ बसावं हा तुम्हाला कळालं आणि माणसानं शहाण्या माणसाजवळ बसावं पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं नसेल कळालं तर धन्यवाद आहे शहाण्या माणसाजवळ जरूर बसावं पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं आती नाही कळलं जाऊ द्या काय नऊ द्या कळलं हा आणि मग त्यांना विचारलं डॉक्टर साहेब रोज लोकांना म्हणतो कीर्तनात टाळ्या वाजवा पण टाळी वाजवल्यावर होतं काय त्यांनी मला इतकं भारी पटवून सांगितलं दादा ते म्हणले महाराज टाळ्या वाजवा मी वाजवली टाळी आणि मला विचारलं एवढ्या भागाला काय झालं टाळी वाजवल्यावर म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या बघा ना टाळी वाजवल्यावर हाताला काय येतात मुंग्या येतात म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या का मुंग्या आल्या मी विचारलं त्यांना ते म्हणले महाराज हातांमध्ये हजारो नाड्या आपण त्यांना शिरा नसा म्हणतो नसा किंवा मराठी शुद्ध भाषेत त्याला रक्तवाहिन्या असं म्हणतो इंग्रजीत त्याला पल्स असं बोलतात या रक्तवाहिन्यांकडे भगवंताने एक ताकद दिली आहे काय जो कोणी त्याच्या नामचिंतनात टाळी वाजवल
त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्या वेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे, हा फायदा आहे. सांगायच्या अगोदर अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून मग तो टाळ्या वाजवा, कोणी वाजवा. आता फायदा सांगितलं कशी तुटू तुटू पडल्यात. आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आणि अजून बोलू का, टाळी वाजवल्यानंतर होतं काय, महाराज म्हणले वाळवंटात वाजली तर काय व्हायचं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंट, टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली. माझा ज्ञानराज माझा ज्ञानराज गोपाळाची लयवती, गोपाळाची लयवती, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग, पांडुरंग नाचायचं. पण काय व्हायचं माहिती का, नाचता नाचता टाळी वाजवली जोरात सांगितलं. टाळी वाजवण्याचं सामर्थ्य आहे. देव नाचायचं आणि त्याला भान नव्हतं. नाचता नाचता देवाचा गळाला पिता, आणि त्याला भान नव्हतं रात देव इतका नाचायचा. पण आम्ही आलोय ना कीर्तनात, देवानं कीर्तन दिलंय आम्हाला. कशा करता कीर्तन, कशा करता दिलंय, त्याचे विचार ऐकण्याकरता, त्याचं गुणगान गाण्याकरता. गुण गायन आवडी, हे आवडीनं गावं. आणि आवडीनं गायल्यानंतर त्याचा फायदा आपल्यालाच आहे, त्याला नाही. तो म्हणतोय तुमच्या जन्माचं कल्याण करा. आणि मग आलोय ना आम्ही, त्याची सेवा केली. तुझी सेवा करीन मनोभावे, सेवा करण्याचं सामर्थ्य आम्हाला दिलंय. पण मग सेवा केली का मग काय होतं, देव कसा कसा सांभाळ करतो माझा आवडीचा एक पुरावा आहे, तुम्हाला बोलतो ऐका. देव सांभाळच करतो आणि देव सांभाळ करण्याची भूमिका ठेवतो. देवाजवळ सांभाळ करण्याची भूमिका आहेत. प्रमाणाला मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवारा. देव सांभाळ करतो. कसा करतो, पुरावा असा आहे की तुकाराम महाराज आहे ना, मिरच्या विकायला कोकणात जायचे. कोकणात माझ्या आवडीचा पुरावा आहे. आणि कोकणात जायचे. कोकणात तिथं ना ते लोणावळ्याच्या तिथं खाली एक कर्जत म्हणून गाव आहे. कर्जत, तिथं आजगाव म्हणून एक गावाचं नाव आहे. तिथं बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. बोंबल्या विठ्ठल, बोंबल्या विठ्ठल नाव का पडलं, तिथं सगळे बोंबिलच लटकावलेले आहेत म्हणून बोंबल्या विठ्ठल नाव पडलं. आणि मग तुकाराम महाराज आहे ना, तिथं मिरच्या विकायला जायचे. तिकडची भाषा आणि आपल्या लोकांची भाषा याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आज त्या दिवशी मी ती भिवंडीला कीर्तनाला गेलो, तुझ्यासारखीच आजी आली. मला म्हणते महाराज आला काय, आला, हा म्हटलं आला आला हा. तिकडची भाषा थोडीशी वेगळी. हा, आणि मग तुकाराम महाराज तिथे मिरच्या विकायला जायचे. तिकडची भाषा वेगळी. एक पिंपरीच्या झाडाखाली तुकाराम महाराज, वडाच्या झाडाखाली तुकाराम महाराज मिरच्या विकायला बसले. शुभमजी आणि वैभवजी तुकाराम महाराज तिथे मिरच्या विकायला बसले. आणि मिरच्या विकायला बसल्यानंतर भजन चालू केलं. किती गोड भजन होतं. माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणणार आवाज येतो ना माझा, एकदा करूच या भजन.